अगं सुनबाई, झालं का नाही तुझं आवरून? किती वेळ झालं मी अख्खी भांडी घासून टाकली तरी तुझं आवरलं नाही. हो सासूबाई, आले फक्त 2 मिनिट. थोडासाच मेकअप राहिला माझा. आले आले लगेच आले. 2 मिनिटं म्हणून तास झालं घरातच बसली तर निघा नाही त्या रूमच्या बाहेर. इथं जर माझी सासू असती ना मग कळायला असतं चांगलं कसं बोलती. गाणी करतोय म्हणून देतोय सोडून. जाऊनच बघ. काय हो सासूबाई? काय हो सासूबाई काय? अगं सगळी भांडी घासून टाकली मी. कधी यायची होती भांडी घासायला? सासूबाई बघा ना, किती सुंदर मेकअप केलाय मी. आणि जर मी भांडी घासायला आले असते तर माझा मेकअप खराब झाला असता ना. मेकअप खराब होईल बाई असं म्हणून कसं चालत? अगं आमची टायमिंगला किती जरी मेकअप केला ना तरी चुलीसमोर स्वयंपाक करावाच लागायचा. सासूचा दरारा होता दरारा. आणि आजकालच्या पुरी मेकअप खराब होईल. बाकीची बी कामं पडल्यात, पटकन आवरून ये बाहेर. भैया एखादच कधी काही माहिती. त्या बायाला घरातलं एक काम करायला नको. एप्रिल महिना संपला की बाया तरी हीच ठेवले. हिथून लक्ष द्यायचं म्हणजे कसं व्हायचं? सुनताई इकडे ये बाहेर. काय झालं बाई? काय की तुला सतत पान सुद्धा बदलणं होत नाही. एखादच कधी बघायची, कसं काम करायचं? सगळी घरातली कामाला मी द्यायची, मग तू कशाला करायचं? अहो सासूबाई, विसरले, बाहेर गेले होते मी. माझं लक्षातच नाही राहिलं, तर काय करू? मेकअपचं बरं विसरत नाहीस तू. मेकअपचं कसं टाइम कळतंय? सकाळ दुपार संध्याकाळ पोताला ठेवायचं तोंडाला. ती काय नाही, घरात मर्दाची कामं पडली. आता मी सकाळपासून काम करून नाही दमले. मी आता काय सुद्धा करणार नाही. मी जाऊन बेडरूम मध्ये बसते. तू बाकीचं घे, झाडून म्हणून जरा मारून घे आपण आता. आहे बाबा, माझा मेकअप व्यवस्थित आहे अजून. घ्या, मेकअपच्या एवढी आहारी आहे बाई. झाडू पण मारला नसेल तरच पळत आली. म्हणलं काय झालं काय नाही. काय आजकालच्या पुरीत काय माहिती बाबा. नक्की पोरगी काम करेल ना घरातलं नीटनेटकं? एक तर मला ते लय नीटनेटकं लागतंय आणि इथं बसून काही मनच लागायचं नाही. बाहेर जाऊन बघते खरंच काम करते का. सुनबाई, हे असलं कसलं झाडून चाललंय तुझं? अहो झाडू काढते. अगं ती मला बी दिसते की तू झाडून काढते. हे हातात आरसा घेऊन आणि करून असलं कसलं झाडून चाललंय? ते डस्ट उडते ना म्हणून. काय उडते? धूळ धूळ. फुफाटा म्हण की सरळ सरळ. डस्ट असू दे, पटकन घे झाडून. सासूबाई झालं बघा झाडू. झालं का? बरं जा, मग तेवढा तिथे कपडे घातलेत मी मगाशीच भिजायला, तेवढे धुवून टाक पटकन. म्हणजे ऊन येतोवर वाळून जातील. काय कपडे? नाही बाई, मी नसतं धुत. एक तर तुम्ही वॉशिंग मशीन आणली नाही, त्यातनं त्यात तुम्ही म्हणते कपडे धुवायचं, ते पण मी. नाही बाबा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मेकअप खराब होईल. मी नसतं धुत. अशी काही येण्यासारखी करायला लागली. तू नाही करायचं मग कुणी करायचं? सासूबाई, मी नसते धुत कपडे. तुम्ही धुवा, नाहीतर राहू द्या. तसं पण माझी मैत्रीण आली, तिने दुबईवरून लिपस्टिक आणलाय. मी चालले बघा, चालले. अगं पण झळलं मिलं, नशीबच फुटकंय माझं. आलं का माझ्याकडं? सकाळपासून भांडी घासली, एवढा स्वयंपाक केलाय, धुणं धुवायचंय. एवढी सगळी कामं करायची म्हणजे माझ्या नावाला पोत दिल्यासारखं आहे.
नाही नाही, गावाकडे सुंदरीचा कसला रुतबा आहे, सगळी घाबरतात आणि घरात सून घाबरत नाही. जर गावकऱ्यांना कळालं की घरात सगळी कामं सुंदरीच करते पण तिची सून करत नाही, तर थू करतील सगळी लोक. नाही नाही, हिला महागायला दे, हिचं ना मेकअपचं भूतच जिरावते एकदाच. मेकअप खराब होतोय. का सुनबाई, काय झालं? अहो बघा नाही, पुन्हा मग पूर्ण माझा मेकअप खराब झालाय. बघा कसं झालंय. अगं इकडे माझ्याशी बस. अगं तुझा खरंच अगं मेकअप सगळा उतरूनच गेला. बघ बरं, सगळं असं घाम आलाय, किती लहान झालाय ना. हो ना. तुला माहितीये का, आपल्या गावाकडे ना, मी तिकडे होते ना, तर सगळ्या गावातल्या बायका माझ्याकडे यायच्या मेकअप करायला. इतका भारी मेकअप करायचे. अगं गावाकडे तर किती ऊन आहे, तुला माहितीये, मेकअप केला की उतरून जायचा. पण मी इतका सुंदर मेकअप करून द्यायचे ना की बायका माझ्याकडे रोज यायच्या मेकअपला. मी केलेला मेकअप अजिबातच उतरत नव्हता. किती बी काम करू दे, कसले बी उन्हात जाते नाही तर रानात जरी काम केलं तरी पण हाय असा मेकअप राहायचा. आणि मग त्याच्यामुळे मग मला ना तिकडची अशी काय म्हणतात ती मेकअपचं काय म्हणतात, मेकअप आर्टिस्ट. हो, त्या नावानेच मी फेमस होते, सुंदरी मेकअप पार्लर. असं माझं नाव, म्हणजे आपल्या घराला नाव दिलं होतं लोकांनी. खरंच असं बरं. मी काय म्हणते, मी तुझा मेकअप करतो, इतका छान मेकअप करते ना, तू किती जरी उन्हात गेली आजूबाजूच उतारणार नाही. चालते चल चल चल. आता फक्त बघ तू कसला मेकअप करते तुझा. तिथून नवीन लिपस्टिक आणली ना, हा ती लावते. हा हेच लावा, मला पण ट्राय करायचं होतं. बरं थांब, पाणी पिऊन आले आता. मला काम करायला होती काय, दाखवलीस तिला. मिरची पावडर. बघ काय होते, काय थोडा आवाज व्हायला लागला. आगत होती. इकडे बघ. बघ आता कसला झक्कास मेकअप आला. थांब तुला हे दाखवते. हे बघ. आई हे काय केलं तुम्ही. काय केलं, मेकअप केलाय. गाल बघ गुलाबासारखे, अशा गुलाबाच्या पाकळ्यांसारखे दिसायला लागले तुझे गाल. खरंच गुलाबी झाली मी. पण ते सगळं जाऊ दे, मला जळजळते का खूप आगं व्हायला लागले मला. अगं होती. हो कसं काय? हे लिपस्टिक पण खूप खूप आगं होती आई. अगं तरी मला वाटलंच होतं. अगं तुला माहितीये का, माझी तिकडे गावाकडे मैत्रीण आहे ना, त्या मैत्रिणीच्या सुनेने अशीच एकदा लिपस्टिक आणली आणि ती खराब झालेली होती. त्याच्यात काहीतरी ना ऍसिड का काहीतरी होतं आणि त्याने तिचं होठ असले सुजले. लाव लिपस्टिक लाव. सुंदरी म्हणतात तुला सुंदरी. सुनबाई तू तर सगळ्या चेहरा धुवून आली, काय झालं. बघा नाही कसं लाल लाल झालं सगळं, पूर्ण चेहरा खराब झाला. हो मला खूप जळजळते. सगळ्या चेहरा धुतले. इकडे ये, मेकअप सगळा केला आणि तुझं चांगला मेकअप करून देते. नाही अजिबात मी मेकअप अजिबात करणार नाही बाबा, अजिबात करणार नाही. ते सगळं फेकून देणार आहे मी. नाही मेकअप. कस काय मित्रांनो, सुनाची चांगली जिरवली का नाही. मला कमी समजती. किती केलं तर नावाची सुंदरी आहे मी.